नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत 255 पदांसाठी इथे कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. तर त्या संबंधित सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या रिलेटेड ऑलरेडी डिटेल व्हिडिओ इथे बनवलेला आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या अंतर्गत जवळजवळ 5 वर्षांनीही 255 पदांसाठी भरती प्रक्रिया जी आहे इथे चालू करण्यात आलेली आहे. सो कोणकोणत्या पदांसाठी ही भरती आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सो अशी सगळी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर याआधी व्हिडिओ इथे अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल, तसंच इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहोत त्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे. सो डिटेल माहितीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर सगळ्यात आधी जाऊन तो व्हिडिओ बघा. तिथे तुम्हाला शैक्षणिक अर्हता कळेल, किती पदं आहेत, कोणती पदं आहेत, परीक्षा कशा प्रकारे होणार आहे, सिलेबस काय आहे. सो संपूर्ण माहिती तिथे दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ऑनलाईन यासाठी अर्ज भरायचा आहे. सो ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे ती माहिती इथे बघणार आहोत. सो लिंक तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक जी आहे तो पेज आहे तुम्हाला ओपन होणार आहे. सो लिंक खाली अप्लाय ऑनलाईन म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यावर तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज जे आहे ते भरू शकता. सो महत्त्वाच्या डेट ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेल्या आहेत. सो महत्त्वाच्या डेट 1 जानेवारीपासून अर्ज सुरू झालेले आहे. 21 जानेवारी शेवटची तारीख असणार आहे अर्ज करण्यासाठी. पण अर्ज करण्यासाठी शेवटच्या दिवसांपर्यंत वाट बघू नका. तुम्हाला जर अर्ज करायचे असतील तर लवकरात लवकर करा, कारण की शेवटच्या दिवसांमध्ये बरेच जण अर्ज करतात. त्याच्यामुळे वेबसाईटला थोडासा लोड आल्यामुळे वेबसाईटचा इश्यू होऊ शकतो. कदाचित तुमचा अर्ज प्रोसीड होणार नाही किंवा काही तांत्रिक कारणामुळे अर्ज तुम्ही करू शकणार नाहीत. त्याच्यामुळे कोणत्याही परीक्षेचे अर्ज भरताना महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या दिवसांची वाट बघू नका. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर दिलेल्या कालावधीमध्ये इथे अर्ज तुम्हाला करायचा आहे. सो आपण सुद्धा अर्ज कसा भरणार आहोत ते इथे बघणार आहोत. सो रजिस्टर तुम्हाला इथे करायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल इथे तुम्हाला जर बघायची असेल तुम्ही बघू शकता. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन सुद्धा चेक करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तुम्ही महाराष्ट्र प्रिझन रिक्रुटमेंटला तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता. पण तुम्ही जर फर्स्ट टाईम अप्लाय करत असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. सो आपण इथे क्लिक करूया. न्यू रजिस्ट्रेशन करणार आहोत. सो बेसिकपासून इथे माहिती बघणार आहोत. न्यू रजिस्ट्रेशनवरती सगळ्यात आधी क्लिक करायचं आहे. सो न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं प्रकारचं पेज इथे ओपन होईल. लोड होत आहे. 1 मिनिट वेट करा. ओके. सो इथे तुम्हाला दिलेलं आहे गुगल क्रोम, मोझिला, मायक्रोसॉफ्ट एज या ब्राउझरद्वारेच ॲप्लिकेशन फॉर्म भरला जाईल. सो अदर ब्राउझर इथे वापरू नका. हे दिलेले ब्राउझरच तुमच्याकडे असेल तर फॉर्म इथे भरला जाईल. ॲप्लिकेशनची फॉर्म इथे दिलेला आहे. तुम्हाला आवृत्ती बघायची आहे आणि मार्क केलेले जे आहे मॅन्डेटरी आहेत ते कंपल्सरी तुम्हाला भरायचे आहे. ओके. सो फॉर्म भरण्याआधी सगळ्यात आधी जाहिरात नीट जाणून घ्या. व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्हाला सगळ्यांना आधी इथे बघायचा आहे. सो इथे सुद्धा तुम्हाला प्रायव्हसी नोटीस इथे लिहिली आहे. सो अर्जदाराचं नाव, कॅप्चर, व्हेरीफाय डॉक्युमेंट अपलोडेड, डेट ऑफ बर्थ, तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आणि जेंडर. ओके. सो हे ॲग्री करायचं आहे. तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. सो आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो. तुमच्या खात्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आमच्याकडून विनंती केली आहे. सो उत्पादन आणि सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक तेवढीच वैयक्तिक माहिती संकलित करू आणि अतिरिक्त माहिती हवी असल्यास त्यानंतर स्पष्ट संमती मिळाल्यानंतरच गोळा करू. सो यासाठी तुम्हाला ॲग्री इथे करायचं आहे. आय ॲग्री, मी सहमत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म हा ओपन होईल. सो हे रजिस्ट्रेशनचं पेज इथे तुम्हाला ओपन आहे. ओके. सो मित्रांनो, आपल्या चॅनलवरती ना आपण दररोज असे महत्त्वपूर्ण नोकरीविषयक माहितीचे स्टडी रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. खूप महत्त्वपूर्ण ॲज अ नावातच इथे आहे इन्फॉर्मेटिव्ह सर्च. संपूर्ण महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते. सो त्यासाठी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी हे व्हिडिओ तुमचे फॅमिली मेंबर, मित्रांपर्यंत इथे शेअर करा. कारण की 45,000ची आपली ही फॅमिली झालेली आहे आणि लवकरात लवकर 50,000चा टप्पा आपल्याला गाठायचा आहे.
सो यासाठी तुमच्या सगळ्यांची मला मदत इथे लागणार आहे. त्याच्यामुळे ज्यांनीही सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्रत्येकाने आठवणीने इथे सबस्क्राईब करा. सो रजिस्टर करण्यासाठी बघा इथे सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम, खालील तपशील इथे दिलेला आहे. सो तुम्हाला आय डी प्रूफ, जे तुम्ही नाव टाकणार आहात आय डी प्रूफ तुम्हाला लागेल एक्झामिनेशन सेंटरवरती. ओके, सो त्यानुसारच तुम्हाला इथे नाव भरायचं आहे. सो कॅन्डिडेट फर्स्ट नेम, उमेदवाराचं पहिलं नाव तुम्हाला इथे भरायचं आहे. कॅन्डिडेट मिडल नेम आणि उमेदवाराचं सरनेम, आडनाव. ओके, सो ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे हॅव यू एव्हर चेंज युअर नेम, मॅरिड असाल, तुमचं नेम चेंज झालं असेल, येस नेम चेंज असेल तर येस करू शकता, नसेल तर नो करू शकता. त्याच्यानंतर जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. सो प्लीज एंटर अ डेट ऑफ बर्थ स्ट्रिक्टली ॲज पर युअर 10th सर्टिफिकेट. 10वीच्या मार्कशीटवर जी तुमची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. सो जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला इथे एज इथे मिळेल तुम्हाला, कारण की वयोमर्यादा इथे दिलेली आहे जाहिरातीमध्ये. सो ती तुम्ही बघून त्यानुसार अप्लाय करू शकता. सो तुमचं एज 1 जानेवारी 2024 रोजी किती आहे ते एज तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तुमचा संपूर्ण जी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे किंवा भरती प्रक्रिया सुरू आहे, चालू जो मोबाईल नंबर असेल तोच इथे तुम्हाला द्यायचा आहे. सो त्याच्यानंतर तुमचं जेंडर इथे सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल. मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर वर्किंग आहे, चालू आहे, कारण की जे काही अपडेट असतील तुम्हाला मोबाईलवरती मिळतील, त्याच्यामुळे तुमचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर, चालू स्थितीत जो सद्यस्थितीत आहे तोच तुम्हाला इथे भरायचा आहे. इथे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर, ईमेल आय डी, तुमचा ईमेल आय डी कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर परीक्षा केंद्र. सो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही राहता कोणत्या जिल्ह्यामध्ये, परीक्षा केंद्र खूप लांब सिलेक्ट करता आणि मग परीक्षेला जाण्याच्या वेळी खूप तुमची धावपळ होते. त्याच्यामुळे नियर बाय तुम्हाला जे जवळचं एक्झामिनेशन सेंटर असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सो प्रेफरन्स आहे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला जे सगळं जवळ पडेल ते, त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड असे 3 प्रेफरन्स तुम्हाला इथे द्यायचे आहेत. परीक्षा केंद्र जवळच निवडा जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जाताना कोणताही त्रास होणार नाही. ओके, सो त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल त्यानुसारच परीक्षा केंद्र तुम्हाला इथे मिळेल. सो त्याच्यानंतर जनरेट ओ टी पी, तो तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला असेल त्याच्यावरती तुम्हाला ओ टी पी जनरेट करायचा आहे. ओ टी पी जनरेट केल्यानंतर ओ टी पी फिल करायचा आहे. आय ॲग्री, आय सहमत, हा कॅप्चा जो आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि तुम्हाला रिव्हेरीफाय इथे करायचा आहे. सो रिव्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन आय डी आणि लॉग इन आय डी, पासवर्ड तुम्हाला इथे मिळेल. त्याद्वारे तुम्ही जे आहे ते लॉग इन करू शकता. सो तुमच्याकडे जो रजिस्ट्रेशन आय डी मिळेल त्यानुसार पुन्हा आता आपण लॉग इनच्या पेजवरती जाऊया. हे रजिस्ट्रेशन सगळ्यांचं माझ्या मते कंपल्सरी झालेलं असेल. याच्यामध्ये जरी काही डाऊट आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या सगळ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती दिली जातील. सो पुढे बघूया आपण आता. सो हा कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला खाली व्हेरिफिकेशनसाठी एक बॉक्स मिळेल, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी दाखवते कशा प्रकारचा बॉक्स ओपन होईल ते. बघा अशा प्रकारचा बॉक्स तुम्हाला इथे ओपन होईल, ज्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन फॉर एंटर्ड आणि सिलेक्ट व्हॅल्यू आणि सिलेक्ट चेकबॉक्स इफ एंटर व्हॅल्यू डिस्प्ले करेक्टली. सो करेक्टली तुम्ही जे तुमचं उमेदवाराचं नाव, मधलं नाव, आडनाव, जन्मतारीख, लिंग, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी, प्रेफरन्स जे दिलेले आहेत ते, सो हे सगळं करेक्ट असेल तर तुम्हाला दिलेल्या बॉक्समध्ये इथे जे आहे ते असं क्लिक करायचं आहे. ओके, प्रत्येक माहिती व्हेरीफाय करायची आहे बरोबर आहे की नाही, कारण की एकदा भरलेली माहिती तुमची पुन्हा इथे चेंज होणार नाही. त्याच्यामुळे ही खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. आणि हे सगळं क्लिक केल्यानंतर खाली सबमिटचा तुम्हाला ऑप्शन येईल, सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना माझ्या मते कळालेलं असेल, याच्यामध्ये काही डाऊट नसावा. पुढे आपण जाऊया आता फॉर्ममध्ये. ओके, त्यानंतर अशा प्रकारचा बॉक्स तुम्हाला इथे ओपन होईल, ज्याच्यामुळे तुमचं रजिस्टर्ड सक्सेसफुली, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे मिळेल. प्लीज नोट इट फॉर अ फ्युचर रेफरन्स अँड ईमेल अँड SMS जो आहे इट बीन सेंट कंटेनिंग रजिस्ट्रेशन नंबर अँड लॉग इन आय डी आणि पासवर्ड. सो तुम्हाला मेसेज किंवा ईमेल इथे येईल, ज्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड दिलेला असेल. त्या लॉग इन आय डी आणि पासवर्डद्वारे तुम्हाला इथे आता लॉग इन करायचं आहे. चला आपण करून घेऊया. ओके, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे दिसेल पोस्ट सिलेक्शन. सो युअर सिलेक्शन, क्लिक हिअर टू फिल अ ॲप्लिकेशन फॉर्म. सो नवीन ॲप्लिकेशन फॉर्म करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. ओके, वेट, लोडिंग होत आहे. ओके, यासाठी सुद्धा इथे टिप तुम्हाला दिलेल्या आहेत, कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. आपण सुद्धा स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी संपूर्ण माहिती डिटेल दिलेली आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, त्याच्यामुळे थोडासा प्रत्येकाने जरा वेट करून व्हिडिओ नीट बघा, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यात कोणतीही अडचण येणार नाही. चला आपण आता पुढे फॉर्म जो आहे काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि भरायचा आहे.
सो इथे तुम्हाला सगळ्यात आधी पर्सनल डिटेल्स भरावी लागणार आहेत. त्याच्यानंतर तुमचे ॲडिशनल जे डिटेल्स आहेत, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, डॉक्युमेंट आणि पेमेंट. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा अप्लाय फॉर द पोस्ट. कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात, पूर्ण इथे लिस्ट आहे. जवळजवळ 255 जागांसाठी ही भरती होती. सो कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, त्यानुसार तुम्ही तुमची पोस्ट जी आहे तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. लिपिकसाठी असेल लिपिक, वरिष्ठ लिपिक, मिश्रक, त्याच्यानंतर प्रयोगशाळा टेक्निशियन. सो जी काही पोस्ट आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे तुमच्या पोस्टनुसार. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. पुढे तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल जे ऑलरेडी तुम्ही फिल केलेले आहेत ते भरून इथे येणार आहेत. ओके. त्यानंतर इथे तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मॅरिड, अनमॅरिड, विडो जे काही असेल ते. त्याच्यानंतर तुम्ही लहान कुटुंब मुलांसाठी पात्र आहात, येस असेल तर येस, नो. वडिलांचं तुमचं पहिलं नाव, आईचं पहिलं नाव इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट इथे लागणार आहे. नॅशनॅलिटी इंडियन और अदर आहे. महाराष्ट्राचे रहिवासी आहात की नाही ते. डोमिसाईल कार्यालयाचं नाव, डोमिसाईल तुमचं प्रमाणपत्राची तारीख इथे तुम्हाला लिहायची आहे, अधिवास प्रमाणपत्र. त्याच्यानंतर कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल, कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करत आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या कॅटेगरी, कोणत्या कार्यालयाकडून मिळालं ते. त्याच्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तारीख ती तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती असते. कास्ट सर्टिफिकेटवरती तुमचा सिरियल नंबर असतो, तो सिरियल नंबर. आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल तर कास्ट व्हॅलिडिटीची तुमची इथे वैधता तारीख, कधीपर्यंत ते व्हॅलिड आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर, ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर इथे गरजेचं आहे. सो नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे सेम कोणत्या कॅटेगरी किंवा कोणत्या प्राधिकरणाकडून तुम्ही ते इश्यू केलं आहे ते, त्याची डेट आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा अनुक्रमांक. ओके. सो सगळे हे अनुक्रमांक, तुमची व्हॅलिडिटी, तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी त्याच्यावरती दिलेलं असतं. त्यानंतर तुम्हाला इथे आहे तुमच्या अर्जदाराच्या शरीरावर काही इथे दृश्यमान ओळखीची खूण आहे का, जसं आपण जन्मखूण वगैरे काही आयडेंटिफिकेशन मार्क ज्याला म्हणतो, असेल तर येस, नसेल तर नो तुम्हाला इथे स्पेसिफाय करायचं आहे. त्याच्यानंतर ओळखपत्रासंबंधी इथे तुम्हाला माहिती लिहायची आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला ह्याचे आवश्यक लागू शकतात. सो त्यानुसार माहिती भरायची आहे. पॅन कार्ड आहे की नाही, असेल तर येस किंवा नो. ड्रायव्हिंग लायसन्स सेम, येस नो. मतदार ओळखपत्र, येस नो. यू हॅव अ पासपोर्ट किंवा बँक खाते. ओके. माझ्या ओळखीचा प्रस्थापित करण्यासाठी स्वइच्छेने ओळखीचा पुरावा सादर करत आहे, इथे टिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. सो आपण सुद्धा करून घेऊया. त्याच्यानंतर पुढची माहिती इथे भरूया. तर तुम्ही सुद्धा ही संपूर्ण माहिती भरा. काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ओके. त्यानंतर पुढचा तुम्हाला कॉलम ओपन होणार, त्याच्यामध्ये आहे ॲडिशनल डिटेल. सो आर यू सन डॉटर ऑफ फार्मर, सो तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा आहात, होय किंवा नाही. त्याच्यानंतर जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई, सो तुम्ही स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात, येस असेल तर येस, नो असेल तर नो. प्रकल्पग्रस्त आहात, येस नो सिलेक्ट करायचं आहे. अर्थक्वेक अफेक्टेड, भूकंपग्रस्त आहात. सो हे येस जर केलं तर ह्या रिलेटेड जे काही तुम्हाला डॉक्युमेंट आहेत, सर्टिफिकेट ते द्यावे लागणार आहेत. सो त्यानुसार तुम्हाला ही माहिती भरायची आहे. एक्स सर्व्हिसमन आहात की नाही ते लिहायचं आहे तुम्हाला. ओके. दिव्यांग माजी सैनिक आहात की नाही, येस असेल तर येस, हो. स्पोर्ट्स पर्सन असाल, येस, हो. सो आरक्षण जर या रिलेटेड असेल तर त्या रिलेटेड सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला इथे लागणार आहे. स्वातंत्र्य सैनिकाने नामांकित केलेले आहात का, अनाथ आहात का, येस असेल तर येस, नो असेल तर नो. अदर तपशील इथे दिलेला आहे. यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केलेले आहे का, येस, नो करायचं आहे. FIR, कोणती क्रिमिनल केस तुमच्यावरती आहे का, अरेस्ट कधी केलेला आहे गुन्हेगारी प्रकरणात, सो ही कधी तुम्हाला दोषी ठरवलेला आहे का. सो जी काही माहिती आहे ती खरी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. सो ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्याच्यानंतर भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी गुन्हा चालू आहे का, त्याच्यानंतर तुमच्या विरुद्ध चौकशी, न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का. येस नो सिलेक्ट करायचं आहे. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमचे क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स डिटेल इथे तुम्हाला टाकायचं आहे. सो नेम ऑफ द पासिंग बोर्ड, स्कूल नेम, इथे टक्केवारी, मार्क्स ऑब्टेन, मॅक्झिमम मार्क्स आणि इयर ऑफ पासिंग. सो 10th 12th तुमचं ट्रेनिंग, IT सर्टिफिकेट जे काही असेल संपूर्ण माहिती तुम्हाला अशा प्रकारे भरून घ्यायची आहे. सो आपण सुद्धा ही माहिती भरून घेऊया. ओके. त्यानंतर लास्ट स्टेप तुम्हाला इथे आहे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करणे. सो ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. डॉक्युमेंट सगळे तुम्ही अर्ज चालू करण्यापूर्वी तुम्ही ज्याच्यातून अर्ज भरणार आहात, लॅपटॉप, मोबाईल सगळीकडे आधी सेव्ह करून ठेवा. त्याच्यानंतरच अर्ज भरायला इथे सुरुवात करा. सो सगळ्यात जवळ तुम्हाला पहिल्यांदा अपलोड करायचं आहे नजीकच्या काळातील पासपोर्ट आकाराच्या फोटोची स्कॅन केलेली कॉपी. सो सगळ्यात आधी फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर इथे अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं 10वीचं प्रमाणपत्र, 10वीची मार्कशीट तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. 12चं तुमचं सर्टिफिकेट, 12वीचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन तुमचं डिग्रीचं प्रमाणपत्र इथे, त्याच्यानंतर स्टेट डोमिसाईल तुमचं जे डोमिसाईल आहे ते अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग सर्टिफिकेट, IIT जे असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र, सो त्याचा फॉर्मॅट तुम्हाला जर हवा असेल तर इथे लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून लहान कुटुंबांच्या प्रमाणपत्राचा फॉर्मॅट म्हणून तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तुमचं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर अदर रिलेव्हंट संबंधित कागदपत्र जे काही डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. सो संपूर्ण माहिती अशा प्रकारे तुम्हाला एवढे डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करावे लागणार आहेत आणि हे स्टार मार्क केलेले आहे, त्याच्यामुळे एवढे डॉक्युमेंट कंपल्सरी तुम्हाला इथे लागणार आहे. सो अशा प्रकारे इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर पेमेंटची लिंक तुम्हाला इथे येईल. पेमेंट तुम्हाला करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने. हे इथे डिक्लेरेशन तुम्हाला येतील. सगळे डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. ओके. त्यानंतर सबमिट करून तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल आणि तुमचा फॉर्म जो आहे पूर्ण इथे भरला जाईल. ओके. सो संपूर्ण अर्ज कसा भरायचा डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. खूप छान प्रकारची ही सुवर्ण संधी आहे. नक्कीच या सुवर्ण संधीचा इथे फायदा करून घ्या. काही प्रश्न असतील, अर्ज भरण्यात अडचणी येत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाईल. Instagramचा तुम्हाला इथे ID दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता. Facebookचा ID दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचे काही डाऊट असेल तर ते तुम्ही विचारू शकता. किंवा कमेंट बॉक्स आहे सरळ सरळ YouTubeचा व्हिडिओ खाली, त्याच्यामध्ये तुमचे जे काही डाऊट असतील, काही अडचण येत असेल ते तुम्ही विचारू शकता. सो अजूनही काही प्रश्न असतील दिलेल्या माहिती व्यतिरिक्त कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी आठवणीने इथे सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.